आपण आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष मुलाखत ऐकणार आहोत मधुरा करंबेळकर यांची. मधुरा करंबेळकर या व्यवसायानं CA आहेत, तसंच त्यांनी संगीतामध्ये MA केलेलं आहे. त्या उत्तम अशी सतार वाजवतात आणि त्याचबरोबर त्या योग प्रशिक्षकसुद्धा आहेत, सर्टिफाईड योग प्रशिक्षक आहेत. नमस्कार मधुराताई. नमस्कार. FM रेनबोवरती सप्तरंगी साथ या कार्यक्रमामध्ये आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त तुमच्याशी गप्पा मारायला मिळणार आहेत. खूप आनंद झालाय आणि तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. धन्यवाद. संगीत आणि योग या दोन्हीच, जसं आपण नेहमीच म्हणतो की संगीत असू दे किंवा योग असू दे, आपल्या तनामनाला प्रफुल्लित अशी ठेवणारी ही गोष्ट आहे. आणि या दोन्हीचा दिवस, त्या दोन्हीचं महत्त्व अधोरेखित करणारा दिवस आपण आजच साजरा करतो. आणि आज अत्यंत छान योग आमच्या सगळ्या श्रोत्यांच्या आयुष्यामध्ये सुद्धा आहे की संगीत आणि योग दोन्हीची साधना करणाऱ्या मधुरा करंबेळकर यांच्याशी आम्हाला संवाद साधायला मिळतोय. तर मुळात संगीत आणि योग या दोन्हीच्या माध्यमातून आपलं शरीर आणि मन आपण कसं तंदुरुस्त ठेवू शकतो? मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते. त्याच्या आधी गुरुर ब्रह्मा या श्लोकाने मी आजच्या मुलाखतीची सुरुवात करू इच्छिते. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. संगीत आणि योग या दोन्ही विषयांच्या माझ्या गुरूंना मी नमन करते. आणि तुम्ही विचारलं त्याप्रमाणे योगाभ्यास आणि संगीत ह्याचा आपल्या आरोग्यासाठी, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो ते आपण बघूया. दोन्हीचा एकत्रितपणे उपयोग करून घ्यायचा म्हणला तर नादानुसंधान हे जे योगाभ्यासातलं अंग आहे ते आपण अनुभवू शकतो. आता नाद म्हणजे साऊंड आणि अनुसंधान म्हणजे लक्ष केंद्रित करणे. तर जेव्हा आपण एखाद्या आवाजावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा ऑटोमॅटिकली मन एकाग्र व्हायला मदत होते. तर त्यातल्या त्यात जी स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्स आहेत, म्हणजे सतार, संतूर, सरोद, अशा प्रकारच्या स्ट्रिंग इन्स्ट्रुमेंट्सच्या सुखद नादावर समजा आपण अनुसंधान केलं तर आपलं मन एकाग्र व्हायला खूपच मदत होऊ शकते. बर. आणि म्हणूनच मला वाटतं संगीताची साधना करत असताना तानपुऱ्याचा किंवा स्वरतरंग जे असतात त्याचा वापर केला जातो का? तानपुऱ्याचा आवाज हा एक बेसिक ड्रोन असतो आणि तो तुम्हाला जो स्वर आहे त्या स्वराची एक फ्रिक्वेन्सी टिकून ठेवण्यासाठी त्याचा वापर आपण करतो. सुरात म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स ठेवायला किंवा आवाज लागायला तानपुऱ्याचा उपयोग करतो. पण तुम्ही म्हणालात तसं त्या ड्रोनचा जो इफेक्ट आहे तो निश्चितपणे आपल्या शरीराच्या श्वासोश्वासावर किंवा साऊंड व्हायब्रेशन्सवर होत असतो आणि त्याचा आपल्याला नक्कीच फायदा होतो. वा. तुम्ही स्वतः आता संगीत आणि योग दोन्हीची साधना करता, तर तुम्ही हे कॉम्बिनेशन तुमच्या स्वतःच्या तंदुरुस्तीसाठी कशा प्रकारे त्याचा वापर करता? योगाभ्यासात एक अतिशय महत्त्वाची अशी सूचना आहे. न वेशधारणं सिद्धे कारणं न च तत्कथा क्रियैव कारणं सिद्धे सत्यमे तन्न संशयः. याचाच अर्थ असा की फक्त एका प्रकारचे विशिष्ट प्रकारचे कपडे आपण घातले किंवा त्या विषयावरील गप्पा गोष्टी केल्या तरच योगाचे फायदे मिळतील असं नाही, तर योगाभ्यासाच्या प्रत्यक्ष अनुभवामुळेच फलप्राप्ती होते. आणि यात काही शंकाच नाहीये की संगीत पण एक प्रकारचा योगाभ्यासच आहे. कारण संगीत साधना किंवा रियाज करेपर्यंत त्याची फलप्राप्ती आपल्याला होत नाही. आणि दोन्ही एकत्रितपणे किंवा प्रॅक्टिस करताना जे मला जाणवलं, म्हणजे आता सतारीची प्रॅक्टिस करताना योगाभ्यासाचा फायदा होतो किंवा योगाभ्यास म्हणजे फक्त आसन, बंधमुद्रा, प्राणायाम इथे सीमित नाही राहत, तर अष्टांग योग आहे. म्हणजे आपण यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी ही जी 8 अंग सांगितली आहेत ती सगळीच आपल्या आयुष्यात समजा अंगीकारली तर त्याचा आपल्याला भरपूर फायदा होऊ शकतो. तर सतारीच्या रियाजात एक प्रकारची
अवेअरनेस आपला इम्प्रूव्ह होतो, म्हणजे सजगता वाढते. योगाभ्यास केल्यानंतर मला जो फरक जाणवला तो मी शेअर करते, की विषयातली इन्व्हॉल्वमेंट अजून वाढायला लागते. नंतर एक प्रकारची सहजता आपण अनुभवतो, ईज ऑफ इम्प्लिमेंटेशन, आणि ह्या सगळ्या प्रकारातून तुम्हाला आनंद प्राप्ती होते. नक्कीच. म्हणजे फक्त करायचं म्हणून करायचं नाही, तर त्याच्यातून आपल्याला कुठल्या प्रकारचा आनंद मिळतो मनाला आणि शरीराला, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. मला असं वाटतं की ह्या आनंदापर्यंत पोचण्यासाठी एकाच नाण्याच्या या ज्या दोन बाजू आहेत, संगीत आणि योग, ही आपल्याला मिळालेली एक अतिशय चांगली गुरुकिल्ली आहे. आणि हा मंत्र आपण समजा आपल्या आयुष्यात इम्प्लिमेंट केला तर एस्पेशली मी आपल्या तरुण मित्रमैत्रिणींना सांगू इच्छिते की नक्कीच ह्याचा फायदा, जितका लवकर आपल्याला हे कळेल तितका त्याचा जास्त फायदा आपल्याला होऊ शकतो. नक्कीच. खरंय. आजकाल आपण बघतो की बऱ्याचदा असं आहे की अनेक शाळांमध्ये योग अभ्यास किंवा योगासाठी एक अर्धा किंवा 1 तासा निश्चित नेमून दिलेला आहे. त्याच्यामुळे लहान मुलांमध्ये आता योगाभ्यासाची गोडी आपल्याला वाढताना दिसते किंवा ती गोडी लागताना दिसते असं आपण म्हणूया. किंवा किशोरवयीन मुलं सुद्धा आहेत की जी योगाभ्यास आवडीने करत असतात. पण तरुण मात्र जे आहेत, म्हणजे जे महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत किंवा महाविद्यालय संपवून नुकती करिअरला ज्यांची सुरुवात झालेली असते, अशा तरुणांचा योग अभ्यासाकडे बघण्याचा कल कसा आहे? आता तसं खरं तर बघितलं तर लहान मुलं जे करतात शाळांमध्ये, त्याला योग अभ्यास म्हणणं कितपत योग्य मी सांगू शकत नाही, कारण तो व्यायाम प्रकार आपण म्हणू शकतो. म्हणजे लीडिंग प्रॅक्टिसेस योगाभ्यासासाठी ज्या लागतात, आता समजा ते सूर्यनमस्कार करत असतील किंवा इतर संधिचालनाचे प्रकार करत असतील, पीटी एक्सरसाइजेस करत असतील, फिजिकल ट्रेनिंग टाईपचे, तर सूर्यनमस्कार हा जसा स्वास्थ्य संवर्धनाचा एक उत्तम आणि सूर्योपासनेचा सहज सुलभ मार्ग आहे, तर त्यांनी त्याच्या सरावानी अष्टांग योगामधल्या धारणा, ध्यान आणि समाधी या अंगांचा अभ्यास करताना नक्कीच फायदा होऊ शकतो. म्हणजे लहान वयापासून एक इंट्रोडक्शन मिळालं योगाभ्यासासाठी तर त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो. पण तुम्ही म्हणता तसं जे थोडेसे ॲडल्टहूडच्या थ्रेशोल्डवर असलेले असे तरुण तरुणी आहेत, त्यांनी योगाभ्यासाकडे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवून बघितलं आणि एकदा त्यांना समजा योगाभ्यासाची गोडी लागली तर ते स्वतःच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ह्या प्राचीन आपल्या संस्कृतीत असलेल्या अतिशय शास्त्रोक्त पद्धतीचा अतिशय चांगला फायदा करून घेऊ शकतात. मात्र योगाभ्यास दीर्घकाळ, निरंतर, त्याविषयीच्या आदराने, प्रेमाने, हौसेने अनुसरला तर तो पक्का होतो. हे लक्षात ठेवून त्याच्याप्रमाणे तरुणांनी त्यांची दिनचर्या आखली पाहिजे. वा. पण मग तुमचं निरीक्षण काय आहे की खरंच आजची जी तरुण पिढी आहे ती योगाभ्यासाकडे इतके सिरियसली बघते का? की म्हणजे सुरुवात, म्हणजे आपण ज्याला आरंभशूर म्हणतो तशी सुरुवात तर करायची अतिशय उत्साहात, मग नवीन योगा मॅट वगैरे आणायची, हे सगळे प्रकार होतात आणि मग हळूहळू हळूहळू तो योगाचा सराव बंद होतो. तर तुमचं काय निरीक्षण आहे की आजची पिढी योगाभ्यास करण्याबाबत सिरियस आहे की चालढकल होते त्यांच्याकडून? नाही, माझा तर अनुभव तुम्ही सांगताय त्याच्या थोडा वेगळा आहे, त्याच्यापेक्षा थोडा वेगळा आहे की नवीन पिढी जी आहे ती खूप एक्सपेरिमेंटल आहे आणि योगाभ्यास हे पण एक एक्सपिरियन्शियल सायन्स आहे. म्हणजे जसं आपण सायकल चालवायला शिकतो, स्विमिंग शिकतो किंवा गाणं म्हणायला शिकतो, एखादं वाद्य शिकतो, हे जसं अनुभवण्याचे प्रकार आहेत तसंच योगाभ्यास पण अनुभवाचा प्रकार आहे. आणि नवीन पिढी खूप इन्क्विजिटिव्ह आहे आणि वेगळे वेगळे प्रकार अनुभवू इच्छिते. मग हे सगळे वेगळे वेगळे प्रकार ट्राय करता करता समजा व्यवस्थित शास्त्रोक्त पद्धतीच्या ट्रेडिशनल योगाभ्यासाकडे ते वळले आणि एकदा का त्यांना त्याची गोडी लागली तर एकाग्रता विकसित करण्यासाठी योग, आव्हानं पेलू शकणाऱ्या आत्मविश्वासासाठी योग, काटेकोरपणा आणि कार्यकुशलतेसाठी योग,
सकारात्मक विचारांसाठी योग आणि अशा प्रकारच्या अखंड ऊर्जेसाठी योगाभ्यासाचा फायदा करून घेतात. नवीन पिढीचे युवा युवती जे आहेत ते या सगळ्या गोष्टींचा चांगलाच फायदा करून घेतात. कारण त्यांना एखादी सायंटिफिकली पटवून देऊ शकलात तुम्ही गोष्ट आणि ती तशी शिकले ते, तर त्याचा त्यांना अतिशय चांगला फायदा होऊ शकतो. हे त्यांना जाणवतं. आणि माझ्या बघण्यात आलेले असे अनेक युवक आहेत जे अतिशय चांगलं योगिक पद्धतीचं जीवन जगू इच्छितात. वा, नक्कीच ही अतिशय उत्तम गोष्ट आहे. एकीकडे आपल्याला असंही दिसतं की जिमला जाणं किंवा जिमबद्दलचं आकर्षण असतं आणि मग योगाभ्यास वगैरे सगळ्या आई बाबा किंवा आजी आजोबांतल्या पिढीतल्या माणसांनी करायच्या गोष्टी आहेत. तर त्याच्याबद्दल काय सांगाल? हे ॲक्च्युली खरं आहे जे तुम्ही म्हणताय ते, की म्हणजे माझा स्वतःचाही हा अनुभव आहे. माझ्या सासूबाई योग शिक्षिका आहेत आणि अनेक वर्ष त्या योग शिकवत होत्या, तर अजूनही शिकवतात. आणि त्यांना सुरुवातीला म्हणजे मी लग्न झाल्यानंतर सुरुवातीला कधी त्यांना म्हणायचे की रोज रोज तुम्ही काय हे योगाभ्यास करता किंवा क्लासला जाता किंवा शिकवता, तुम्हाला कंटाळा नाही का येत? पण जेव्हा मी स्वतः योग अभ्यास केला, नुसती आसनं प्राणायाम नाही तर ती फिलॉसॉफी समजून घेऊन अष्टांग योगाचा आपल्या डे टू डे आयुष्यात जेव्हा ते इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला, तेव्हा तो एक अतिशय लाईफ टर्निंग अनुभव होता. आणि हे एखाद्या दिवसाचं काम नाही आहे, तर तुम्हाला त्याला वेळ द्यावा लागतो, अनेक वर्ष द्यावी लागतात. आणि निरंतर योगाभ्यास केल्याने त्याचा आपल्याला फायदा होऊ शकतो. त्याच्यामुळे जरी सुरुवातीला असं वाटलं की कंटाळा येतोय किंवा हे खूप स्लो आहे, तरी त्याचा मनावर इतका चांगला परिणाम होतो की मन शांत होऊन त्याच्यामुळे मन आनंदी राहतं आणि आनंदी मनात तुम्ही चांगले विचार रुजवू शकता, पॉझिटिव्ह विचार रुजवू शकता. तुमची कार्यकुशलता अतिशय सुधारते आणि प्रत्येक फील्डमध्ये जेव्हा तुम्ही एक्सेल करू लागता, चांगल्या हाईट्स अचीव करू लागता, तेव्हा नक्कीच तुम्हाला कळतं की हे तुमच्या योगाभ्यासाचा किंवा बदललेल्या जीवनशैलीचाच हा चांगला परिणाम आहे. वा, मधुरा करंबेळकर यांच्याशी आपण गप्पा मारतोय आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त. नव्या पिढीसाठी योग याविषयी हा संवाद सुरू आहे. आणि दीपा पालकर आपल्या श्रोत्या आहेत, त्यांनी असा प्रश्न विचारलेला आहे की योग साधना किंवा संगीत साधना करण्यासाठी बालकाचं वय किती असायला हवं की जेणेकरून एकतर सिरियसली पण आणि त्याला झेपेल अशा दृष्टीने सुद्धा ती साधना एक लहान मूल व्यवस्थितरित्या करू शकेल? संगीत साधनेसाठी मिनिमम वय असं सांगता येणार नाही. तुम्ही लहानपणापासून समजा एखाद्या आईवडिलांनी ठरवलं असेल की त्यांना त्यांच्या बाळाला शास्त्रीय संगीत शिकवायचं आहे, तर ह्याची काळजी घेतली पाहिजे की लहानपणापासून त्याच्या कानावर काही ना काहीतरी संस्कार शास्त्रीय संगीताचे घडतायत की नाही. आणि थोडंसं मन स्थिर झाल्यानंतरच मला वाटतं शास्त्रीय संगीताची बैठक जी आहे ती व्यवस्थित अजून होऊ शकते. किंवा क्लासला बसण्याचं जे एक चंचलपणा थोडा कमी झाल्यानंतर लहान मुलांचा ते बसू शकतील, तर 4-5 वर्षांच्या पुढेच ते शिकू शकतात. त्याच्या आधी त्यांनी ऐकलेलं असेल तर त्याचा जरूर त्यांना भरपूर फायदा होऊ शकतो. आणि योगाभ्यासासाठी पण लहान वयात मुलांनी खरं तर शरीर कमावण्यावर म्हणजे व्यायाम प्रकारांवर जास्त भर द्यावा. आणि 10-12 वर्षानंतर मग योगाभ्यासाची शास्त्रोक्त माहिती करून घेऊन एक बेसिक मॅच्युरिटी पाहिजे समजून घेण्यासाठी की योगाभ्यास म्हणजे फक्त आसनं, बंध मुद्रा, प्राणायाम, क्रिया एवढंच सीमित नाही आहे, तर त्याच्याही पलीकडे जाऊन एक फिलॉसॉफी आहे. आणि ती फिलॉसॉफी आपण समजून घेतली आणि अष्टांग योग आपण समजून घेतलं, त्याप्रमाणे यम आणि नियम आपण फॉलो केले, प्रत्याहार करू शकलो, थोडा वेळ धारणा, ध्यान, समाधी करू शकलो, प्राणायाम नीट आणि व्यवस्थित प्रशिक्षित जे शिक्षक आहेत त्यांच्याकडनं शिकून आपण
केला प्राणायाम, हम्म. तर ह्या सगळ्या गोष्टींचा मग फायदा होऊ शकतो. नक्कीच. आत्ता तुम्ही जो उल्लेख केलात की प्रशिक्षित शिक्षक जे आहेत त्यांच्याकडून शिकून आपल्याला अलीकडे असं दिसतं की वेगवेगळे अनेक प्रशिक्षक आहेत जे जे समाज माध्यमांवरनं सुद्धा अशा प्रकारचं प्रशिक्षण देत असतात. तर समाज माध्यमांवरून किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज बघून योगाभ्यास खरंच करता येतो का? हा, खरं तर समोरासमोर योगाभ्यास करणं हा सगळ्यात उत्तम पर्याय आहे. म्हणजे शिक्षक आणि साधक हे एकमेकांच्या समोर असतील तर तो सगळ्यात उत्तम पर्याय आहे. अर्थात आपण सगळ्यांनी बघितलंय की पॅन्डेमिकच्या काळात ऑनलाईन क्लासेस किंवा ऑनलाईन माध्यमातून आपण 1-on-1 ट्रेनिंग देऊन सुद्धा योगाभ्यासासारखे विषय हाताळू शकलो आणि त्याचा काही प्रमाणात लोकांना फायदा झाला, नाही म्हणता येणार नाही. पण सोशल मीडिया किंवा समाज माध्यमांच्यावर काही शॉर्ट्स किंवा रील्स हे सगळं बघून त्यांचं कसंबसं अनुकरण करून आपण काही करायला गेलो, एखादा माणूस करायला गेला, तर त्याच्या शारीरिक ह्या कॅपॅसिटीच्या बाहेर समजा त्यांनी करायचा प्रयत्न केला तर त्याला हानी होऊ शकते, कुठल्याही प्रकारची दुखापत होऊ शकते. कारण समाज माध्यमांवर जे रील्स पोस्टेड आहेत ते त्या विषयातल्या तज्ज्ञ मंडळींनी केलेले रील्स आहेत, तर त्याचं आपण अनुकरण न शिकता करू शकत नाही. त्याच्यामुळे असं आपण अवॉइड केलं पाहिजे आणि कुठली दुखापत होऊ नये यासाठी हे अजिबात ॲडवायझेबल नाही आहे. योग्य गुरूंचं मार्गदर्शन घेणं आणि प्रशिक्षण घेणं हे सगळ्यात उत्तम. बरं, आता योग करायचं म्हटलं की जसं तुम्ही म्हणालात की एक मॅच्युरिटी आपल्याला आली की त्याच्यानंतर मग ही साधना आपल्याला करता येते. पण हे तुम्ही जे म्हणालात की 10-12 वर्षांनंतरच ही साधना करायला सुरुवात करावी. पण यानंतर जी टीनेजमध्ये जातात मुलं आणि मग वेगवेगळ्या प्रकारची बाह्य जी आकर्षण असतात ती सुद्धा प्रलोभनं असतात, ती सुद्धा त्यांना बोलावत असतात त्यांच्याकडे आणि मग ह्याच्यातूनच आहार विहार आणि त्यांची एकंदरीतच लाईफस्टाईल सुद्धा बदलत जाते. तर योग जरी करणं कंटिन्यू राहिलं तरी मग ही बदलती जी लाईफस्टाईल आहे त्याच्याशी कसं संतुलन करता येईल? मग होतं काय की योगाभ्यासाने आपल्या शरीरावरच नाही तर मनावर पण परिणाम होत असतो. म्हणजे जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे आपल्या जी हॉर्मोनल सिस्टम आहे त्याचा हॉर्मोनल बॅलन्स मेंटेन करायला अतिशय मदत होतो. तर तुम्ही दीर्घकाल आणि श्रद्धापूर्वक समजा योगाभ्यास केलात तर अशा योगाभ्यासाने डिस्क्रिशनरी इंटेलेक्ट म्हणजेच आपली सचत विवेक बुद्धी जास्त चांगल्या पद्धतीने कार्यरत होते. आणि मग चांगलं काय, वाईट काय, किंवा काय खावं काय खाऊ नये आणि इतरही अशा सगळ्या गोष्टी आपल्या ज्या आहार विहारांच्या रिस्पेक्टमधले जे आपले ठोकताळे आहेत त्या संबंधीचा आपला मनाचा समतोल किंवा बॅलन्स ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह होतो. आपल्याला स्वतःलाच चूक काय बरोबर काय ह्यातलं अंतर जास्त चांगल्या पद्धतीने कळायला लागतं. म्हणजे यंगस्टर्समध्ये पण जे लॉंग टर्म योगाभ्यास करतात त्यांना हे ऑलरेडी हे ते अनुभवतात की हा जो बॅलन्स आहे, ही जी डिस्क्रिशनरी पॉवर आहे डिसाईड करण्याची की मला आता कसं वागलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, हे जे चॉईसेस असतात, तू म्हणलीस ते बरोबर आहे की प्रलोभनं खूप आहेत. पण या प्रलोभनांपासून आपण स्वतःला कसं दूर ठेवायचं ह्याची आपल्याकडे स्वतःकडे बुद्धी आपली डेव्हलप होते, शार्प होते. आणि इतके सगळे चांगले फायदे अनुभव घेतल्यानंतर त्याचा इवन काही जण वजन कमी करण्यासाठी वगैरे योगाभ्यास करतात. ते जरी बरोबर नसलं तरी ह्या अशा प्रकारच्या लॉंग टर्म प्रॅक्टिसनी फायदा असा होतो की ऑटोमॅटिकलीच मग वजन नियंत्रणात राहतं. तुम्ही काय खाताय, कशी दिनचर्या तुमची आहे, कधी झोपताय, किती वेळ त्या मीडियावर वाया घालवताय किंवा इन्व्हेस्ट करताय, व्हॉट एव्हर. पण ह्या सगळ्या गोष्टींचा खूप फरक पडतो. मग जसं तुम्ही आत्ता म्हणालात की वजन कमी करण्यासाठी म्हणून योग केला जातो, पण त्याचबरोबर जर मुळातच ज्यांचं वजन कमी आहे मग त्यांनी योग करूच नये का? नाही, पण मी आत्ता काय सांगितलं की
आपण योगाभ्यास केल्यानंतर आपली विवेकबुद्धी इम्प्रूव्ह होते. म्हणजेच काय होतं तर कमी खावं किंवा जास्त खावं हे ऑटोमॅटिकली शरीराच्या आपल्या गरजेप्रमाणेच आपण करू लागतो, कळत न कळत. त्याच्यामुळे ज्यांचं वजन कमी आहे किंवा जास्त आहे ते बॅलन्स होण्यासाठी मदत होते योगाभ्यासाची. योगाभ्यासाने वजन कमी किंवा जास्त होतं हा गैरसमज आहे, असं नाही आहे. पण आपल्या सगळ्याच फॅकल्टीज इम्प्रूव्ह होतात, आपले रिफ्लेक्सेस शार्प होतात आणि त्याच्यामुळे मग आपलं एक चांगली जीवनशैली, आपण निरामय आणि योगी अशा जीवन पद्धतीचा आपण छान आनंद घेऊ शकतो. वा, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की ते फक्त टीनेजर्ससाठी नाहीये तर तरुणांसाठी आणि जे सगळेच योग करतात त्या सगळ्यांसाठीच, की योगाभ्यास करत असताना कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायची, म्हणजे आहार विहार किंवा कुठल्याही प्रकारची तुमची जीवनशैली कशी असायला हवी? कुठल्याही योगाभ्यास करणाऱ्या व्यक्तीची, म्हणजे आसनं, प्राणायाम, बंधमुद्रा हे प्रॅक्टिस करणाऱ्या व्यक्तीची जीवनशैली अतिशय नियंत्रित अशी असते. ऑटोमॅटिकली जेव्हा तुम्ही अष्टांग योगाविषयी शिकता, तर आता अष्टांग योगात यम आणि नियम सांगितलेले आहेत. यम म्हणजे अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, आणि नियम म्हणजे शौच, संतोष, तपस, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, हे नियम आहेत. तर नियम स्वतःच्या वागण्यापुरते मर्यादित आहेत आणि यम हे समाजात आपण जेव्हा वावरतो तेव्हा आपण कसं वागावं ह्याची आपल्याला शिकवण देतात. यम आणि नियमांचं पालन करून मग आसन आणि प्राणायाम जेव्हा आपण करतो तेव्हा आपण स्थिर सुखमासनम प्रयत्न शैथिल्य अनंत समापतीभ्याम याचा अनुभव घेतो. म्हणजे स्टेडी प्लेजरेबल अशी शरीराची मनाची स्थिती असते. तुम्ही प्रयत्न मिनिमम एफर्टमध्ये त्याचा मॅक्झिमम आनंद घेऊ शकता आसनाचा. आणि अनंत या कॉन्सेप्टवर तुम्ही मन एकाग्र करू शकता. तर अनंत म्हणजे आता आपण काय बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की सांगतात आसनात श्वास प्रश्वासावर लक्ष द्या, श्वास मोजा किंवा श्वासावर लक्ष द्या. तर श्वास आपले अनंत आहेत, आपल्याला माहिती नाही आहे किती श्वास आहेत, त्याच्यामुळे आपण श्वासावर लक्ष द्या असं म्हणतो. तर अशा पद्धतीत आपण जेव्हा आसन प्राणायाम करतो मग आपण प्रत्याहार म्हणजे कुठल्याही प्रकारच्या बाहेरच्या विषयांपासून आपण आपलं मन आतमध्ये वळवून घ्यायचा प्रयत्न करतो. आणि अशा प्रत्याहाराने मग पुढे धारणा, ध्यान, समाधी हे आध्यात्मिक मार्गाकडे नेणारे जे अंग आहेत अष्टांगातले त्यांचा आपण अवलंब करून याच जन्मात समाधीचा पण अनुभव घेऊ शकतो. त्याच्यामुळे अशा पद्धतीने एक जीवनशैली आपण ठेवू शकतो आणि त्याचं अनुसरण करू शकतो. पण आजच्या काळामध्ये इतकं अगदी घड्याळाच्या काट्यावरती धावणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला हे शक्य आहे का? म्हणजे हे शक्य होऊ शकतं का? मला मान्य आहे की आपल्याकडे वेळ हे खूपच रेअर रिसोर्स बनत चाललेलं आहे. खरंय ना, कारण सगळेजण राऊंड द क्लॉक काही ना काहीतरी टाईड अप आहेत. पण त्याच्यात सुद्धा जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपल्याला डॉक्टरांकडे जायला वेळ काढावाच लागतो. ती वेळ आपल्यावर येऊच नये असं आपल्याला समजा वाटत असेल तर प्रिव्हेंटिव्ह मेजर म्हणून आपल्याला स्वास्थ्य संवर्धनासाठी योगाभ्यासाला रोज थोडा तरी वेळ देणं अतिशय महत्वाचं आहे. आणि ही जेव्हा आपण स्वतःमध्ये इन्व्हेस्टमेंट करू तेव्हा त्याचे रिटर्न्स आपल्याला भरपूर मिळतील. नक्कीच. जसं आपण म्हटलं की योगा अभ्यास करत असताना आहार विहार आणि आपली जीवनशैली सगळ्याच गोष्टी आपल्याला संतुलित ठेवणं गरजेचं असतं. त्याचबरोबर योग अभ्यास हा फक्त अभ्यास न राहता आता एक उपचार पद्धती म्हणून सुद्धा त्याच्याकडे बघितलं जातंय. तर कशा प्रकारे ही उपचार पद्धती काम करते आणि मग फक्त उपचार घ्यायच्या वेळेलाच या योगाचं आपण बोट धरावं का? योग उपचार किंवा योग थेरपी हे खरं तर एक चांगला साईड इफेक्ट म्हणू शकतो आपण आपल्या योग फिलॉसॉफीचा. अतिशय चांगलं आपल्याला उपलब्ध असलेलं असं हे एक टेक्निक आहे. पण योगाभ्यास हा रोग प्रतिबंधक आणि स्वास्थ्य संवर्धक
असा जास्त आपण म्हणू शकतो. प्रिव्हेंटिव्ह आहे, रिहॅबिलिटेटिव्ह आहे. कारण आधुनिक वैद्यकशास्त्र फार जास्त प्रगत आहे. तरीही त्याच्या बरोबरीनेच योगथेरपीमध्ये माणसाला टिकाऊ, निरामय, मनोकायिक स्वास्थ्य देण्याची उदंड क्षमता आहे. म्हणून ॲलोपॅथी डॉक्टर्स आणि योग उपचार पद्धतीतले तज्ज्ञ यांनी मिळून एकमेकांशी केलेल्या विचारविनिमयातून काही ते लोक तयार करू शकले तर एखादी होलिस्टिक हिलिंग मेथोडॉलॉजी ही आजच्या काळाची अतिशय गरज आहे असं मला तरी वाटतं. बरोबर. म्हणजे योगाभ्यास हा फक्त स्वतःच्या शरीराला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण जितकं त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करू तितकंच ही उपचार पद्धती समांतर आहे असं म्हणता येईल का? ही उपचार पद्धती नक्कीच समांतर आहे आणि त्याचा रिहॅबिलिटेटिव्ह मेजर म्हणून पण खूप चांगला फायदा आपण वाचतो, ऐकतो. अशा प्रकारचे स्टडीज पण अवेलेबल आहेत की मोठ्या मोठ्या आजारातून रिकवर झालेले पेशंट्स पण योगाभ्यासाच्या माध्यमातून मनशांती मिळवतात किंवा आपल्या रोगावर नियंत्रण ठेवण्यात ते यशस्वी होतात. रिहॅबिलिटेशन म्हणजे परत एकदा स्वास्थ्यवर्धक जीवन पद्धतीकडे ते वळू शकतात. आणि या सगळ्या प्रकारांमध्ये प्राणायामाचा पण खूप फायदा होतो. नक्कीच. पण प्राणायाम पण व्यवस्थित शिकून, नीट शिकूनच आपण केला पाहिजे. कारण चुकीचा प्राणायाम केला तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. ते अवॉइड करण्यासाठी प्राणायाम सुद्धा शिकूनच केला पाहिजे. नक्कीच. तर मधुराताई, योग अभ्यासाचे किंवा योगाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार सांगितले जातात ना, पॉवर योगा आणि असे बरेच काही प्रकार आहेत. तर त्याच्याविषयी काय सांगाल तुम्ही? पॉवर योगा किंवा हॉट योगा किंवा अशा पद्धतीत जे वेगळे वेगळे प्रकार आहेत ते व्यायाम प्रकार आहेत. ते योग प्रकार आहेत असं म्हणणं बरोबर आहे असं मला वाटत नाही. कारण योग ह्याच्या मूळ संकल्पनेतच किंवा त्याच्या मेन डेफिनेशनमध्ये पण हे सगळे व्यायाम प्रकार जे आता आपण मेन्शन करतोय ते योगाभ्यासाच्या परिभाषेत बसत नाहीत. त्याच्यामुळे हे सगळे शारीरिक तुमची प्रकृती सुधारण्यासाठी म्हणा किंवा व्यायामाने जे फायदे मिळतात तशा पद्धतीचे फायदे मिळण्यासाठी त्याचा जरूर उपयोग होईल. पण योगासनांचा जो मनावर आणि मनोकायिक तुमच्या बॅलन्सवर जो फायदा होतो तो ह्याच्याने होईलच असं मी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपली जी ट्रेडिशनल अष्टांग योग पद्धती आहे ती अतिशय चांगली आहे. कारण फेस योगा, डान्स योगा असे वेगवेगळे प्रकार आपल्याला म्हणजे विशेषतः तरुण पिढीमध्ये हे प्रकार रुजलेत असं आपल्याला दिसतं आणि मग त्याच्या मागे धावताना दिसतात आपल्याला सगळे. नाही, मी म्हणलं तसं हरकत नाहीये, कारण ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा जो व्हायचा तो होणारच. व्यायामाचे जसे फायदे आहेत तसे ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या फेस योगा म्हणा किंवा इतर योग प्रकारांचा फायदा निश्चित होत असेल. पण पारंपरिक योग पद्धती जी आहे त्याचा शरीर आणि मनावर जो फायदा होतो तो मी स्वतः अनुभवलेला आहे आणि मला असं वाटतं की तो माझ्यासाठी तरी खूप चांगला त्याचा मला फायदा झाला आहे आणि इतरांनीही तो जरूर करून घ्यावा. निश्चितच. आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी योगाभ्यास कसा करायचा, का करायचा याच्याविषयी आपण बोलतोय, पण मानसिक स्वास्थ्यासाठी योगाभ्यासाचं काय महत्त्व आहे? खूपच महत्त्वाचा हा प्रश्न आहे. आणि मानसिक स्वास्थ्य बिघडण्याची जी मुख्य कारणं आहेत ती अतिरिक्त महत्त्वाकांक्षा, चिंता, भीती, जीवघेणी स्पर्धा, नंतर सुखासीन जीवन, अशांत मन, भावनिक बेचैनी आणि तरुणांसाठी पिअर प्रेशर, अशा पद्धतीची वेगळी वेगळी कारणं आहेत ज्याच्यामुळे मानसिक अनारोग्य होऊ शकतं. तर केवळ औषधांनी या रोगांचं निर्मूलन होत नाही. मनाला नियंत्रित, संतुलित करणारा, भावनिक प्रक्षोभाला काबूत आणणारा प्राणायाम,
तसंच मानोकायिक स्थैर्य, शांती व शुद्धी यांच्यात सुधार करणाऱ्या शुद्धिक्रिया, आसनं, धारणा, ध्यान अशा प्रकारच्या साधनेनी असे मनोकायिक रोग समूळ नष्ट करता येतात. म्हणून योग हा मानसिक स्वास्थ्यासाठी एक अत्यंत प्रभावी मार्ग आहे. आता जर आपण आत्ताची जी तरुण पिढी बघितली, जर आपण जेनझी असं म्हणतो, तर ह्या सगळ्या पिढीमध्ये पटकन डिप्रेशन येणं, एन्झायटी येणं हे आपण फार बघतो. तर मग याच्यावरती आपल्याला योग कसं, म्हणजे योग साधनेने या प्रश्नांची उत्तरं कशी मिळवता येतील? मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे डिप्रेशन आणि एन्झायटी सारख्या विकारांवर सुद्धा जेव्हा योगाभ्यासाचे काही प्रकार सांगितले जातात, सुचवले जातात, तर त्याच्यात सगळ्यात सुरुवातीला मन शांत आणि एकाग्र करण्याकडे, हल्ली आपण ऐकतो माइंडफुलनेस प्रॅक्टिसेस लोक करतात. तर माइंडफुलनेस हे एक प्रकारचं स्लोईंग डाऊन आहे. आणि हे शांत होणं, स्लो डाऊन होणं म्हणजेच आपण जेव्हा योगाभ्यास करतो आणि श्वासाकडे लक्ष केंद्रित करतो, तेव्हा आसनं करताना श्वासाकडे लक्ष केंद्रित असतं. प्राणायाम करताना श्वास नियंत्रित प्रकारे आपण कसा घ्यायचा, कसा सोडायचा, काय कधी बंध लावायचे, कधी नाही, हे असे सगळे जे शिकलेले ठोकताळे आहेत त्यांचा आपण उपयोग करून जेव्हा मन आणि शरीर एकत्र आपण ठेवायचा प्रयत्न करतो, तेव्हा मनात इतर विचार येत नाहीत. आणि मनातले विचार कमी झाले की मन शांत होतं आणि डिप्रेशन आणि एन्झायटी सारख्या प्रकारांवर पण आपण चांगल्या पद्धतीने मात करू शकतो. ह्या सगळ्या विकारांना समूळ नष्ट करू शकतो. कारण योगाभ्यासाने आपलं मन अतिशय निकोप आणि पॉझिटिव्ह बनतं. मग ही जी पॉझिटिव्ह एक प्रकारची जमीन बनते, त्याच्यात तुम्ही जे पॉझिटिव्ह थॉट्स किंवा सकारात्मक तुमचे विचार रोवाल तेच उगवतील आणि त्याचा तुम्हाला अतिशय जीवनभर फायदा घेऊ शकता तुम्ही. नक्कीच. कांचन पाटील यांनी वसईहून असं विचारलंय की सकाळी नाश्ता करून झाल्यानंतर किती वेळानं आसनं करावीत? खूप चांगला प्रश्न आहे ह्यांचा. योगाभ्यास एम्प्टी स्टमक असा युजली करावा, तर त्याचा मॅक्झिमम आपल्याला फायदा होतो. आसनं तुम्ही रिकाम्या पोटी केले तर, म्हणजे नाश्त्याच्या आधी किंवा मग संध्याकाळी दुपारी जेवण झाल्यानंतर काही तास, 3.5-4 तास तुम्हाला पचनक्रियेसाठी वेळ देऊन नंतर तुम्ही आसनं केलेली चालतात. नाश्ता केल्यानंतर पण तुम्ही समजा हलका नाश्ता घेतला असेल तर निदान 1.5-2 तास तरी तुम्हाला पचनक्रियेसाठी वेळ द्यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतरच जेव्हा एम्प्टी स्टमक, लाईट स्टमक असं जेव्हा तुम्ही फील कराल तेव्हा तुम्ही योगाभ्यास करायला हरकत नाही आहे. बरं. आता आपण बघतो की जेव्हा योगाभ्यासाचे वर्ग असतात वेगवेगळ्या प्रकारचे, तर सकाळी लवकर सुद्धा असतात आणि अनेकदा संध्याकाळचे सुद्धा वर्ग असतात. मग त्यावेळेला काय काळजी घ्यायला हवी जर आपण संध्याकाळचे योग वर्ग अटेंड करत असू तर? हो, मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे समजा आपण संध्याकाळचे योग वर्ग अटेंड करत असलो तर आपण हे बघितलं पाहिजे की आपलं जेवण वेळेत दुपारी झालंय आणि 3.5-4 तास आपल्याला मध्ये आहेत योगासनं करण्याच्या, आणि जेवणाच्या मधला वेळ जो आहे तो तितका तरी पाहिजे. समजा संध्याकाळी चहा कॉफी वगैरे लोकांना घ्यायची सवय असेल तर चहा आणि योगासनं ह्याच्यात सुद्धा तुम्ही काही पेय घेतलं असेल तर त्याच्यात पण एक अर्धा पाऊण तासाचा तरी गॅप पाहिजे, थोडं अंतर ठेवलं पाहिजे. बरं. अर्थात योगासनं करताना तुम्ही मध्ये पाणी प्यायलं तर चालतं, एखादा घोट, अगदीच समजा घशाला कोरड पडली आहे तर पाणी प्यायला हरकत नाही आहे. बरं. आणखीन एक प्रश्न आपल्याकडे असा आलेला आहे. श्रीपाद जोशी यांनी हा प्रश्न विचारलाय की रूढीप्रिय व्यायाम प्रकार आणि योगासनं यांचं एक कॉम्बिनेशन रोज करण्यासाठी असं काही सुचवू शकाल का? ह्यांचा पण प्रश्न खूप चांगला आहे आणि मला सांगायला हे आवडेल की व्यायाम आणि योगाभ्यास हे दोन्हीही महत्त्वाचे आहेत. म्हणजे एकत्र जरी आपण हे करू शकत नाही किंवा करणं ॲडवायझेबल नसलं तरी हे दोन्ही तुम्ही जरूर करा. तर पारंपरिक व्यायामाचे प्रकार जसं की वॉकला जाणे
किंवा स्विमिंग करणे, जॉगिंग करणे, अशा पद्धतीत तुम्ही कुठले व्यायाम करत असाल तर सकाळच्या वेळात समजा अर्धा तास तुम्ही चालून आलाय, त्याच्यानंतर एक 15-20 मिनिटाचा गॅप ठेवून त्याच्यानंतर मग तुम्ही आसनांची, प्राणायाम, बंधमुद्रा, क्रिया ह्यांची प्रॅक्टिस करू शकता, यांचा सराव करू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही प्रॅक्टिस केलीत, असा वेळ तुम्ही स्वतःला देऊ शकलात तर त्याचा ते कॉम्प्लिमेंटरी आहेत दोन्ही प्रॅक्टिसेस, एक्सरसाइज आणि योगाभ्यास. तर त्याचा आपल्याला नक्कीच चांगलं आरोग्य मेंटेन करण्यासाठी खूप फायदा होतो. नक्कीच. आणखीन एक प्रश्न आपल्याकडे असा आलेला आहे की दिलांबरी कुलकर्णी यांनी विचारलाय की खरं तर त्या योगाभ्यास करतात, चुकवत नाहीत, पण त्यांचं नुकतंच मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं आहे, तर त्या पुन्हा एकदा योगाभ्यास करू शकतात का, किंवा काही काळ गेल्यानंतर त्यांनी करावा का? मोतीबिंदूचं ऑपरेशन झाल्यानंतर तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून योगाभ्यास करू शकतात की नाही ह्याविषयी त्यांचा आधी सल्ला घ्यावा. आणि त्यांनी समजा तुम्हाला सांगितलं की योगाभ्यास करायला हरकत नाही आहे, तर मग तुम्ही नॉर्मल योगाभ्यास करू शकता. फक्त डोळ्याचे कुठल्याही प्रकारच्या क्रिया अवॉइड केलेल्या बेटर. बर, म्हणजे अगदी विविध आसनांपासून वेगवेगळ्या क्रियांपर्यंत अनेक प्रकारचे प्रश्न आपल्याला श्रोत्यांकडून सुद्धा आलेले आहेत. आणि सर्वांगीण असं नाही म्हणता येणार, पण त्यातल्या बऱ्याच प्रकारांना स्पर्श करता येईल असे प्रश्न श्रोत्यांनी सुद्धा आपल्याला विचारलेले आहेत. आणि आज आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि श्रोत्यांच्या प्रश्नांचीही उत्तरं दिलीत, आणि आजच्या नवीन पिढीसाठी योग कसा उत्तम प्रकारे त्यांची जीवनशैली घडवू शकतो याविषयी तुम्ही सांगितलं, त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.